सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुमित्रा वाघमारे या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। स्वामी म्हणतात, तू माझ्याकडे येण्यासाठी जर एक पाऊल टाकलं तर मी तुझ्याकडे येण्यासाठी 10 पावले पुढे येत असतो। त्यामुळे आपण फक्त मनामध्ये इच्छा धरायची असते आणि स्वामींकडे एक पाऊल टाकायचं असतं। बघा तुम्ही मग कशी सेवा करता, खूप मनापासून आपण स्वामींची सेवा करू लागतो। असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलेलं आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी स्वामी सेवेत कशी आले, स्वामींनी सेवेत आल्यानंतर माझे काय काय बदल केले, मला काय काय प्रचिती दिली, ती सर्व काही शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील आहे, पण आता कामानिमित्त आम्ही पुणे येथे राहतो। माझे नाव सुमित्रा वाघमारे असे आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 2 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे। या 2 वर्षामध्ये खरंच स्वामींनी प्रत्येक क्षणी दाखवून दिलेले आहे की हम गया नहीं जिंदा हो। प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी माझे स्वामी माझ्यासोबत उभे मला दिसले। स्वामी भक्तांनो, माझ्याकडून फार काही स्वामींची सेवा होत नाही, कारण मी एका कंपनीमध्ये जॉबला आहे। मला एक मुलगा आणि एक मुलगी आणि आमची स्वतःची एक ऑटो रिक्षा आहे। माझे मिस्टर ती चालवतात, त्यामुळे मला काही वेळ मिळत नाही। मी सकाळी 8 वाजता 6:30 वाजता घराबाहेर पडते, त्यानंतर 4 ते 5 या दरम्यानमध्ये मी घरी येत असते। त्यामुळे फार काही वेळ मला स्वामी सेवेला मिळत नाही, पण जेवढं होईल तेवढं नामस्मरणाची सेवा माझीही चालू असते। स्वामी सेवेविषयी काही एक माहीत नव्हतं। त्यावेळेस माझ्याकडे जिओचा छोटा फोन होता। मी त्याच्यामध्ये लावायची आणि ते असं वाटायचं की हे खरं आहे का, हे लोक जे सांगतात ते खरं आहे का। त्यावेळेस विश्वास नव्हता। त्यावेळेस मी स्वामी ओम चॅनलमध्ये सुमित्रास मॉम इंडिया या चॅनलवरती मी माझे म्हणजे तिथे अनुभव वगैरे काही बघत होती, स्वामी सेवेविषयी बघत होती आणि असं वाटायचं की हे सांगतात ते खरं आहे का। असंच काय झालं ना की स्वामींचा प्रकट दिन होता। प्रकट दिन होत असल्याने आम्ही 3-4 जणी स्वामींची मूर्ती आणण्यासाठी दुकानामध्ये गेलो आणि स्वामींची खूप छान मूर्ती आम्ही घरी घेऊन आले। मग मी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी काय केलं ना की एका पाटावरती स्वामींची पूजा वगैरे मांडली, सर्व काही व्यवस्थित केलं आणि स्वामींसाठी मी बाजारातून बेसनाचे लाडू आणले होते। ते 6 लाडू होते, ते स्वामींपुढे ठेवले आणि माझी पूजा वगैरे केली। लाडू तिथेच ठेवले, मी लाडू काही उचलले नाही। रात्री मग तसंच ठेवलं आणि सकाळी उठले, सकाळी पूजा करायला लागले तर मला त्या लाडूमध्ये एक लाडू स्वामींनी असं म्हणजे कुरतडल्यासारखा दिसला। मला काय वाटलं की माझ्या मुलांनी घेतला की काय असं मला वाटलं, कारण एक घास त्याच्यातला खाल्लेला होता। तर मग मी म्हटलं असं कोणी इथं येणार नाही आणि कसं हे खाल्लं आणि एकच कसं खाल्ला, खायचं असेल तर सर्व खाल्ले असते, असं जर कोणी जर खाल्लं असतं तर। मग मला काय वाटलं मुलांनी घेतलं की काय काय माहिती, खाऊन बघण्यासाठी। मग मी मुलाला विचारलं तर तो म्हणे, नाही आई मी नाही घेतलं, मी नाही खाल्लं। मग मला ते काही कळालं नाही। त्याच वेळेस काय झालं ना की मग मी यूट्यूबला असं बघून स्वामींचे पुस्तक वगैरे मला घ्यायचे होते आणि मग मी त्या ताईंना कॉल केला। तर त्या ताईंना मी सांगितलं की असं असं घडलं। तर ताई म्हटल्या, अहो तुमचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला, तुम्हाला पहिल्याच दिवशी स्वामींनी किती छान प्रचिती दिली, असे त्या म्हटल्या। त्यावेळेस मला कळालं की नाही, खरंच स्वामी आहे आणि माझा खरंच तिथे विश्वास बसला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले। मग स्वामींचं नामस्मरण करणे आणि स्वामींची तोडकी मोडकी जमेल तशी सेवा मी करू लागले, कारण मला लिहिता वाचता येत नाही। त्यामुळे
फार काही सेवा माझ्याकडून घडलीच नाही. नामस्मरण हीच माझ्यासाठी खूप मोठी सेवा ठरली होती. माझे मिस्टर वगैरे कोणी स्वामींना मानत नव्हते, पण माझ्या मुलाचा स्वामींवरती खूप विश्वास होता. तो स्वामींना खूप मानायचा. असंच काय झालं ना की मग माझी मुलगीने 10वी केली आणि 10वी केल्यानंतर तिला फक्त आणि फक्त 57% मार्क पडले आणि तिला कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं. एवढ्या कमी टक्क्यामध्ये तिला पुण्यामध्ये कसं ॲडमिशन मिळणार हा खूप मोठा प्रश्न होता. मी सहज स्वामींना बोलली की स्वामी काहीही करा आणि तिचं ॲडमिशन करा. आम्ही तिला म्हणत होतो 11वी 12वी करा आणि पुढे बघू, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. मग इथं तिचा नंबर लागण्यासाठी मग मी स्वामींना विनंती केली की इथेच पुण्यामध्ये तिचा नंबर लागू द्या आणि खरंच असं म्हटलं आणि गुरुवारीच तिचा कॉलेजला नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर खूप छान वाटलं आणि खरंच स्वामींची प्रचिती आली आणि त्यानंतर ती मग हॉस्टेलला राहू लागली. आणि काय झालं ना की तिचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं. फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर तिचा एक विषय हा बॅकलॉगला राहिला होता आणि नंतर मग ती सेकंड इयरला होती. ती जेव्हा सेकंड इयरला होती तेव्हा आमचा प्लॅन झाला की अक्कलकोटला जायचं म्हणून. मग आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. माझे दोन्ही मुलं, माझे मिस्टर आणि मी, आणि आम्ही आमच्या ऑटोमध्ये जाण्याचं ठरवलं आणि आम्ही ऑटो घेऊन निघालो. आमचा प्रवास हा सुरू झाला. माझी मुलगी हॉस्टेलवरून आली आणि लगेचच आम्ही निघाल्यानंतर आमचा प्रवास हा सुरू झाला ऑटोमध्ये. आमची गाडी निम्म्या रस्त्यामध्ये आली असेल. निम्म्या रस्त्यात आल्यानंतर काय झालं ना की गाडी अचानक ऑटो ही येऊ लागली, आवाज मारू लागली. तिचा खूप प्रचंड आवाज येऊ लागला. असं खूप गरम झाल्यासारखं ती वाटत होती. त्यामुळे मग माझे मिस्टर म्हटले की अगं एकदा असंच झालं होतं आणि ऑटोचे चाक गळून पडलं होतं. आता काय करायचं, असं काही झालं तर कसं करायचं, आपण तर एवढ्या लांब चाललो आहे, आपण एक काम करूया, इथून आपण मागे जाऊया, मिस्टर असे म्हटले. पण माझा मुलगा आणि मी म्हणत होते की नाही, असं काही होणार नाही, काहीच होणार नाही, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. नाही आता काही होऊ, स्वामींनी किती परीक्षा बघू, आपल्याला अक्कलकोटला जायचंच आहे. माझा मुलगाही म्हणत होता की पप्पा तुम्ही काळजी करू नका, स्वामी महाराज आहे, आपण जाऊया, असं ते म्हणत होते. आणि आमची गाडी पुढे पुढे चालली होती. गाडीचा आवाज काही केल्या बंद होत नव्हता आणि मग असंच आम्ही जाता आम्ही मेकॅनिकललाही दाखवलं, पण ते म्हणत होते की इथं याची सर्व्हिसिंग हे आम्ही याचा फॉल्टच काढू शकत नाही, कारण हे आम्ही करूच शकत नाही, याचं फक्त पुणे येथेच होऊ शकतं, असे ते म्हणत होते. मग आता काय करायचं, स्वामींचा 10वा चालूच होता. आम्हाला जवळपास रात्र होऊ लागली होती. 10 तर आम्हाला सोलापूरमध्येच वाजले होते. रात्रीच्या 10 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोचलो. तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर म्हटले की आपण आता इथे जेवण करू आणि इथून जवळपास अजून अक्कलकोट 40 किलोमीटर आहे. रात्रीचा प्रवास आहे, आपल्यासोबत मुलं आहे, त्यामुळे पुढे जाणं हे योग्य नाही. आपण काय करू, इथेच एखाद्या हॉटेलवरती आजची रात्र थांबू आणि सकाळी पहाटेच आंघोळे वगैरे करून अक्कलकोटला निघू, असे माझे मिस्टर म्हटले आणि आम्ही तसंच केलं. मग आम्ही तिथे सोलापूरमध्येच थांबलो आणि तिथे गेल्यानंतर माझ्या मुलीला खूप चक्कर येऊ लागले. मग स्वामींचा 10वा हा चालूच होता आणि स्वामींना म्हटलं काही होऊ देऊ नका, स्वामी का बरं एवढी परीक्षा तुम्ही बघत आहात, असं स्वामींना मी म्हटले. आणि त्यानंतर मग माझ्या मुलीलाही बरं वाटलं. त्यानंतर आम्ही सकाळी पहाटे लवकर उठलो, आंघोळ वगैरे केले आणि अक्कलकोटला जायला तयार झालो. अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. गाडीचं ती दशा होती, तसंच काही चालू होतं. मिस्टर म्हणायचे की हे कसं शक्य आहे, एकदा तर झालं होतं तेव्हा लगेच चाक हे गळून पडलं होतं आणि आपण एवढ्या लांब आलो आणि तरी गाडीला काहीच झालं नाही, असं ते म्हणत होते. त्यांचा देखील स्वामींवरती थोडासा विश्वास बसू लागला होता. मग आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. तेथे दर्शन वगैरे झाले, खूप छान दर्शन झालं. माझ्या मुलाने तिथे स्वामीचरित्र वगैरे वाचलं आणि तेही म्हटले की स्वामींनी सांगितलं बघ, तुम्ही भिवू नकास, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून. खूप छान दर्शन झाले. मी बेसनाचे लाडू करून आणले होते, ते सर्वांना वाटले वगैरे, सर्व काही व्यवस्थित झालं आणि तिथे नकळतपणे डोळ्यातून अश्रू देखील वाहू आले.
वाहू लागले, कारण आम्ही अक्कलकोटला खरंच स्वामी दर्शनासाठी पोचलो होतो. आणि त्यानंतर पुन्हा आता परतीचा प्रवास करायचा होता. तर मिस्टर काय बोलले की आता तुम्ही एक काम करा म्हणे, मी तुम्हाला बसमध्ये बसून देतो, तुम्ही बसने जा, मी एकटा याच्यामध्ये रिक्षामध्ये येतो, कारण याचं कधी काय होईल काही सांगता येत नाही असं मिस्टर म्हणले. पण माझा मुलगा आणि आम्ही म्हटलं नाही, आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत, जायचं तर सर्वांनी सोबतच जायचं आणि आपण अक्कलकोटला आलेलो आहे, त्यामुळे आपल्यासोबत काही अघटित घडणार नाही, स्वामी आई आपल्या सोबत आहे असं आम्ही सर्वजण म्हटलो. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्हाला जवळपास 3 ते 3:30 हे आम्हाला सोलापूरमध्ये वाजले होते. तिथे आम्ही 2-3 मेकॅनिकललाही दाखवलं, पण ते म्हटले की याचं इथे म्हणजे याचं होऊ शकत नाही, आम्ही करू शकत नाही. तिथे देखील आम्हाला तेच उत्तर मिळालं. मग आम्ही 3 वाजता आता म्हटलं काही होऊ, आपण निघायचं. मग आम्ही 3 वाजता सोलापूरमधून निघालो. सोलापूरमधून निघालो ना, तर आमचा नामस्मरणाचा जप चालूच होता, तारक मंत्रही चालू होतं आणि आम्ही कसे घरी पोहोचलो हे आम्हाला देखील कळालं नाही. स्वामी भक्तांनो, मी खरं सांगते, आम्ही 10 वाजता करेक्ट पुण्यामध्ये होतो. बघा, एवढ्या लांबचा प्रवास आम्ही एवढ्या लवकर कसा केला हे आम्हाला देखील कळाला नाही. गाडी तरीही खूप स्लो आम्ही आणली होती. आणि विशेष म्हणजे जेव्हापासून आम्ही अक्कलकोटवरून आलो ना, तेव्हापासून आमच्या रिक्षाला काही एक झालं नाही, 1 रुपयाचा देखील खर्च आम्ही केला नाही, ती एकदम व्यवस्थित चालत आहे. ही खूप मोठी प्रचिती, खूप मोठा अनुभव आमच्यासाठी स्वामींनी दिला. स्वामींनी परीक्षाही बघितली आणि स्वामींनी दाखवूनही दिलं, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा माझ्या मिस्टरांचा देखील स्वामींवरती विश्वास बसला आणि माझ्या मुलीचा देखील तेव्हाच स्वामींवरती विश्वास बसला. कारण तिला मी म्हटलं होतं, तू म्हणून बघ, तुझ्या मनातील इच्छा स्वामी कशी पूर्ण करतात बघ. ती म्हटली होती की SYला माझा एकही बॅकलॉग राहू देऊ नका आणि माझे सर्व विषय हे सुटू द्या असं म्हटली होती. आणि खरंच तसंच घडलं होतं आणि खूप मोठी कृपा त्यावेळेस स्वामींची माझ्यावरती झाली. आणि मी काय करते ना, असं जे कोणी दुःखित पीडित आहेत ना, त्यांना स्वामी मार्ग सांगण्याचा प्रयत्न करते. असंच एकदा काय झालं ना, की माझी एक चुलत बहीण आहे आणि तिचे 2 मुलं आहे. ते एका गावामध्ये राहतात. तर त्यांचे थोडेसे वादावेद झाले आणि तिचे मिस्टर हे घरातून न सांगताच निघून गेले. जेव्हा ते निघून गेले, तिचा मला कॉल आला की असं ते निघून गेले, कुठे गेले. ती खूप रडत होती. त्यावेळेस मी तिला म्हटलं, तू काळजी करू नको, तू फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवसभर जप कर म्हटलं. बघ, संध्याकाळी तुझे मिस्टर हे घरीच आलेले असतील असं मी तिला कोणत्या विश्वासाने म्हटले हे मलाही माहीत नाही. आणि ते म्हटले तर असं मी तिला म्हटले आणि त्यानंतर तिने तसंच केलं. दिवसभर काही खाल्लं पिल्लं नाही, फक्त दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिली. आणि जप करता करता संध्याकाळी रात्रीचे 12 वाजले आणि करेक्ट 12 वाजता तिचे मिस्टर हे घरी आले. आणि तिचा मला दुसऱ्या दिवशी कॉल आला की खरंच ग, स्वामी आहेत, तू सांगितलं तसंच मी केलं आणि खरंच बघ ना, माझे मिस्टर घरी आले. खूप मोठी प्रचिती तिला देखील आली, ती देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले. असे माझ्याकडून खूप सारे सेवेकरी स्वामींनी घडवून घेतले. दुसरी काही सेवा घडत नाही, पण ही सेवा मात्र स्वामी माझ्याकडून घडवून घेतात. असेच माझं पुन्हा एकदा नैवेद्य स्वामींनी असाच प्रसाद ग्रहण केला होता. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची अखंड सेवा माझ्याकडून घडून घ्यावात. असेच जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचावं आणि तुमचा राजमार्ग माझ्या मुखातून त्यांना सांगितला जावा, एवढीच तुमच्या चरणी आता प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.